नमस्कार, सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। मी पायल शहा। एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडीवर। गॅस सिलेंडर तुटवडा रोखण्यासाठी सरकारचा सर्वात मोठा निर्णय। गॅस सिलेंडर तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर सरकारने काही महत्त्वाचे निर्णय घेतलेत। अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितलंय की राज्यात गॅसचा तुटवडा होऊ नये यासाठी उपाययोजना सुरू आहेत। गरज पडल्यास केरोसिन वितरणाचा पर्यायही विचारात घेतला जाईल। अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधकांनी गॅस तुटवड्याचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर भुजबळ यांनी माहिती दिली। पुरवठ्यात अडथळे निर्माण होऊ नयेत व संभाव्य टंचाईच्या परिस्थितीत समन्वय साधला जावा यासाठी राज्य शासनाने जिल्हा स्तरावर विशेष समित्या स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे। या समितींची प्रमुख जबाबदारी म्हणजे गॅस पुरवठा साखळीवर देखरेख ठेवणं, वितरण व्यवस्थेचा नियमित आढावा घेणं, गॅस वितरणात येणाऱ्या संभाव्य अडचणी दूर करणं, तसेच ग्राहकांना घरगुती गॅसचा पुरवठा सुरळीत ठेवणं ही आहे। राज्य स्तरावरील नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे। जिल्हा स्तरावर नियंत्रण कक्ष स्थापन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत। नागरिकांच्या LPG गॅस पुरवठा संदर्भातील तक्रारीचे निवेदन करण्यासाठी शासनाकडून व्हॉट्सअप क्रमांक प्रसिद्ध करण्यात आला आहे। सदर व्हॉट्सअप क्रमांक 97 69 81 91 221।